नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा शिक्षण संस्थेच्या संघाच्या मीटिंगमध्ये रावसाहेब पाटील यांचा सत्कार। सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची संचालक व पदाधिकारी यांची मीटिंग स्वदेशी व्हिलामध्ये पार पडली। यावेळी विविध मागण्यांचं पत्र शिक्षण खात्यास कळवावं असे ठरलं। पटसंख्येनुसार माध्यमनिहाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता द्यावी। टप्पा अनुदानवरील 100% अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना वेतनेतर अनुदान धोरणानुसार द्यावं। RTE धोरणानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे 25% थकीत फी परतावा मिळवा। सर्व अनुदानित शाळांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतनेतर अनुदान मिळावं। शाळेतील कर्मचारी वेतनवाढ देतेवेळी संस्थेचे वेतन प्रमाणपत्र असल्याशिवाय शिक्षणाधिकारी यांनी वेतनवाढ देऊ नये या मागण्या करण्याचं ठरलं। तसेच ॲडव्होकेट नितीन कोळेकर यांच्याबरोबर पदाधिकारी व संचालक यांची मीटिंग लवकरात लवकर घेण्याचं ठरलं। जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या मीटिंगमध्ये जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या सदस्यपदी रावसाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्याध्यक्ष श्रीत रामचंद्र चोपडे, कार्यवाह श्रीत विनोद पाटोळे, सहकार्यवाह श्रीत SK होर्तीकर, सहकार्यवाह श्रीत शिवपत्र अरबोळे, कोषाध्यक्ष श्रीत शशिकांत राजोबा, संघटक वैभव गुरव, प्रशांत चव्हाण, भारत दुधाळ व मान्यवर उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।